रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण हुलग्याच्या पिठापासून बनवतोय डुबुक वड्या. तर कोणाकोणाला शेवंती आवडत नाही, म्हणजे शेंगुळे म्हणतात काही ठिकाणी, तर ते शेंगुळे कोणाला आवडत नाही, शेवंती आवडत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली तर खूप छान अशी मस्त भाजी होते. तर भाजी बघा इथे किती छान अशी मस्त झालेली आहे डुबुक वड्याची. जे आपण शेवंतीला पीठ वापरतो त्याच्यापासूनच आज आपण डुबुक वड्याची भाजी बनवलेली आहे. एकच नंबर अशी भाजी झालेली आहे आणि खूप चविष्ट सुद्धा झालेली आहे. अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता डुबुक वड्याची भाजी कशी बनवायची ती आज आपण बघूया. आणि सर्वांना आवडून अशा पद्धतीने भाजी बनवणार आहोत. एकदम साधी सोप्या पद्धतीने भाजी आहे, खूप अवघड नाही आहे, काहीच मसाले वगैरे जास्त काही वापरायचे नाही. खूप छान अशी मस्त टेस्टी भाजी होते. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करू. इथे आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे. तर इथं आपल्याला पीठ मळण्यासाठी मसाला काढून घेतलेला, याच्यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे, जिऱ्याचा वापर नाही करणार आहोत आपण आता. इथे फक्त हिरवी मिरची, लसूण, काळ्या मसाल्यामध्ये बनवतोय म्हणून जिरे नाही वापरत. आपल्याला तशीच जर शेवंती बनवायची असली तर जिऱ्याचा वापर करायचा. तर इथं फक्त कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे 7 ते 8, आणि इथं काळा मसाला घ्यायचा आहे काढून आपल्याला. हिरवी कोथिंबीर, छोटे छोटे 2 कांदे घेतलेले आहे मी चुलीमध्ये भाजून, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, आणि ते 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्या मस्त छान तळून घ्यायच्या आहेत. आणि लसूण घेतलेलं आहे, लसूण नाही तळला तरीही चालेल, पण मसाला आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे. मसाला असंच दळायचा, आणि हा मसाला असंच दळून घेऊया आणि हा मसाला तळून घेऊया. जसं आपण काळ्या मसाल्याला मसाला काढून घेतो ना, अशा पद्धतीने इथे आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे. तर मी मिरच्या आणि खोबरं भाजायला घातलेले 2 चमचे. इथे आपल्याला धण्याचा सुद्धा वापर करायचा आहे, धनेसुद्धा छान असे भाजून घेणार आहोत आपण. तर इथे आपण मसाला दळून घेतलेला आहे, असा आबडधोबड दळून घ्यायचा आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, इथं मीठ घ्यायचं आहे थोडंसं, जेवढं पीठ मळायचं तेवढ्या पिठानुसार आपल्याला मीठ घ्यायचं, आणि थोडीशी हळद घ्यायची आहे. परातीमध्ये काढून घेऊया. मसाला परातीमध्ये काढून घेतलेला आहे. यात आपण थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला जेवढं डुबुक वड्या बनवायच्या, किंवा तुम्हाला आता हे शेवंतीचं पीठ आहे, बेसन पिठाच्या सुद्धा डुबुक वड्या छान होतात, पण आपण शेवंती ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी हा पदार्थ आहे. त्यांनी अशा पद्धतीने जर समजा बनवलं तर खूपच छान. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. पिठाचा गोळा घट्टसर मळून घ्यायचा आहे, जास्त आपल्याला पातळ असं बनवायचं नाही, म्हणजे जास्त आपण चपातीला बनवतो असं नाही. जरा थोडंसं हे पीठ निब्बर करावं लागतं, तेव्हा आपल्याला शेवंती किंवा आपण डुबुक वड्या बनवतो अशा पद्धतीने खायला छान लागतात. पिठाचा गोळा असा निब्बर बनवून घ्यायचा आहे. तर एकदम निब्बर असा आपण पिठाचा गोळा तयार केलेला आहे. आता आपण 5-1 मिनटं हा उंडा भिजून देऊ, तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ. इथे आपण अशा पद्धतीने मसाला तयार करून घेतलेला आहे. मसाल्यामध्ये मिरच्या छान अशा फुटूपर्यंत, छान भाजूपर्यंत मिरच्या अशा छान भाजून घ्यायच्या. बाकीचा मसालासुद्धा छान तेलामध्ये भाजून घ्यायचा, म्हणजे तळावा नाही लागत. तर आता मसाला आपण दळून घेऊया छान बारीक. सर्व मसाला एकत्र दळून घ्यायचा आहे. इथे आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे, छान असं मस्त बारीक करून घेतलेलं आहे. माझी आलं लसूणची पेस्ट पहिलीच असते, तर मी आलं लसूण तुम्हाला दाखवलं नाही मसाल्यामध्ये, तर मी एक खटी तयार करून ठेवत असते. तर इथे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. आपण लगेचच भाजी परतायला टाकून देऊया. इथे आपण बट्टी तळली होती, त्याच कढईमध्ये मी मसाला परतून घेणार आहे. कढई मी तीच ठेवलेली आहे तळण्याची. 1 चमचा आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. काळ्या मसाल्यांना मी जिरेचा वापर करत नाही, मोहरीचा वापर करत नाही. तेल जास्त कडकड नाही होऊ द्यायचं कधी पण. आणि आता हा मसाला आपल्याला घालून घ्यायचा तेलामध्ये. एक चमचा हळद पावडर घालून घेऊया. बाकी इथे आपल्याला लाल मिरची पावडर, बाकीचे काही मसाले घालायचे नाही आहेत. एकदम गावकडच्या पद्धतीने, एकदम साधे सिंपल पद्धतीने डुबुक वड्या कशा बनवायच्या ते आज आपण बघतोय. जुन्या लोकांना काही मसाले वगैरे काही नव्हते घालायला, ते एकदम अशा साधे सिंपल पद्धतीने भाजी बनवत होते. तर ती भाजीसुद्धा खायला खूप टेस्टी लागायची. चवीनुसार मीठ घालून घेऊया, थोडंसं हिंग घालून घेऊया. आपला मसाला छान परतून झालेला आहे, छान असं मस्त तेल सुटलेलं आहे. त्याच्यावरती तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता, कढीपत्ता पण घालू शकता.
मसाल्याला छान तेल सुटलेले बघू शकता. थोडीशी कोथिंबीर घेतलेली हिरवी घालून घेऊया. मसाल्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी घालून घेऊया. जेवढी भाजी बनवायची तेवढे इथे गरम पाण्याचा वापर करायचा. तर आता आपल्याला पाण्याला उकळी येऊपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये शेवंती घालायची की डुबुकवड्या घालायच्या ते बनवून घेऊया. तर बघू शकता की ते छान मस्त तरी आलेली आहे. आता ह्या पाण्याला छान उकळी घेऊया. इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे. छान थोडंसं पीठ लावायचं किंवा नाही लावलं तरी चालेल. पीठ कडक असल्यानंतर त्याला पीठ लावण्याची गरज नसते. छान मळून घेऊया आणि लाटून घेऊया. उंडा छान पातळ लाटून घ्यायचं आहे. जशी चपाती बनवतो अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. म्हणजे मसाल्यामध्ये छान पटकन शिजलं जातं. नाहीतर आपण थोडंसं जाडसर ठेवलं तर शिजायला वेळ लागतो. अशी मस्त लाटून झालेली आहे. एकदम पातळसर अशी जशी आपण पोळी बनवतो चपाती बनवतो अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे. तर एकदम पातळ बघू शकता किती छान अशी मस्त मी पातळ लाटून घेतलेली आहे. कट करून घ्यायची आपल्याला. चौकोनमध्ये मी कट करून घेणार आहे. उभ्या लाईनी मारून झाले. आता आडवं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने तिरकस घेते या साईडनी. तर सर्व छानच मस्त कट करून घेतलेले आहे. मसाल्याला पण छान उकळी आलेली आहे. मसाल्यामध्ये घालून घेऊ. तर मसाल्याला बघा छान उकळी आलेली आहे. मसाल्यामध्ये डुबुकवड्या सोडून घेऊ. दहा मिनटं शिजवून घेऊया. आता छान झाकण वगैरे ठेवण्याची काही गरज नाही. असेच 10 मिनटं छान शिजवून घेऊ. तर इथे आपल्याला शेवंतीच्या पिठाची डुबुकवड्या तयार आहे. तर बघू शकता किती छान असे मस्त झालेले आहे. आणि तरीसुद्धा बघा किती छान असे मस्त वरतून आलेली आहे. तरीसुद्धा छान मस्त अशी तरी आलेली आहे. मस्त हिरवी हिरवी तरी आलेली आहे. कोथिंबीरीचा वापर केला ना तुम्ही तर भाज्या छान होतात. आणि जास्त मसाले वगैरे वापरले तर त्याची नुसती जळजळ होते. तर अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवून बघितली ना तर एकच नंबर अशी भाजी होते. आणि खूप छान असे मस्त इथे आपल्यावाले शेवंतीच्या पिठापासून डुबुकवड्या तयार होतात. ज्यांना पण शेवंती आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने डुबुकवड्या बनवल्या भाजी टाईप. तर याच्यासोबत चपातीसुद्धा खाता येते. बाजरीची भाकरीसुद्धा चालते. आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तर अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा. म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील गावाकडच्या. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. आणि अशा पद्धतीने डुबुकवड्या नक्की बनवून बघा. तुमच्या डुबुकवड्या कशा होतात कशा नाही नक्की मला कमेंट करून सांगा. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.